आज पुन्हा एक वार मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की आजचा सुंदर समय त्या परमेश्वराने दिला. आज विशेष करून आमच्यामध्ये बिशप पाडळे साहेब आहेत, ज्यांचं जीवन आम्हा सर्वांसाठी आमच्या मदतीचं कारण आहे, ज्यांच्या जीवनाकरवी हजारो लाखो लोक आशीर्वादित झाले आणि त्या पवित्र देवाने ज्या प्रिय सेवकाचा उपयोग अनेकांचं दुःख दूर करण्यासाठी, अनेकांच्या जीवनातले अश्रू पुसण्यासाठी केला, ते आज आमच्यामध्ये उपलब्ध आहे. त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेणं माझ्यासाठी देखील आनंदाचं असेल. मागच्या काळामध्ये जी मुलाखत मी टाकली होती ग्रुपवर, ती अनेकांनी पाहिली, अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. आज देखील आपण त्याच्या जीवनाकरवी आणि त्यांच्या सेवाकारी करवी जाणून घेऊया. म्हणून बिशप साहेब, प्रेज द लॉर्ड. आज आपण मागच्याही मुलाखतीबद्दल धन्यवाद. आज तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतो की तुम्हाला ख्रिस्ताचा अनुभव कसा आला आणि त्या अनुभवाने तुमचं जीवन परमेश्वराने कसं बदललं, त्याविषयी काय सांगा? देवाच्या लोकांना मला सांगू द्या, मला अनुभव काय आला. मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मला ड्युटीवर जायचं होतं आणि मग मी बायबल संगती घेतला. मला अंधश्रद्धा होती बरं, आणि म्हणून मी ते बायबल संगती घेतलं. आणि तो दिवस आहे 7/10/1972. 7/10/1972. अजूनही आठवतोय तुम्हाला तो विषय? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर प्रिय देवाच्या लोकांना, तर त्याविषयी मी बायबल संगती घेतात. मला काय वाटलं ड्युटी करायची होतं. हो, म्हणजे मनामध्ये जो राहणारा विषय हे ते तमुके. ओके. नाही म्हणजे स्वतः आजोबांनी काय परिसर ना ते मांडे कुकरून घेतलं आणि ते माझ्या मांडे कुकरून पाय मागे लोळतात. ओके. आणि गेली म्हणे आणि ते त्या कोकणी उडी मारून चिकून निघून. आणि मग बायबल संगती मी नेलं होतं. मग वाचत होतं तसं साधा. मग तुळकी मुलगी कधी प्रार्थना करत होतो मी. तुळकी मुलगी प्रार्थना, आता मला सांग, मला वाचव, मी एकच इथे वगैरे वगैरे. आणि मग 23 डिसेंबर 1972 म्हणजे 7/10/1972 बायबल सुरुवात केली. त्याला दारू पिऊन यायचं उघडून गावातून व्यसन करत होतो. हां, म्हणजे व्यसन घ्या तेच ना. व्यसन करायचं, दारू पिण्याचं 2 बाटल्या संगीत ठेवायचं. 2 बाटल्या संगती. 12पर्यंत झालं, दुसरी 12 सोडायची. सत्य घटनेच होतं म्हणजे चार्जिंग मध्ये राहायचं. चार्जिंग कसं म्हणजे परिस्थिती झाली, स्वभाव असा होता. तर मग देवाचे उपकार म्हणतो. 23 डिसेंबरला एक दिवस फार मोठा चमत्कार झाला. कारण मी नेहमी चर्च काम करताना मी तारे बनवायचं, पुढे तारे. आता अशी माझी ड्युटी होती, वॉच नाईट ड्युटी माझी. पण मी कुठं घाटामध्ये एक तारावरती डॉलर लावला. तारा म्हणजे स्टार बनवला. ओके. ठीक. त्याच्यात लाईट करून मी सगळं मुंबईमध्ये ठेवून चला. आणि मग 12 वाजता बसलो मी. थंडी बंद होती आणि मग शेपूट तोडली, लाकडी तोडली, वाळले आणि मग काढी लावली आणि ते शेकून बसलो मी आणि बायबल खोलली. बायबल वाचताना ते मग बोलला, मला मी शिकतोय का आणि शिकवतो, देव बोलतो बसला जायला. आणि मग वाचत असताना रोमकरपत्र 3रा अध्याय 1-23 वाचलं. मग 23 वाचलं. मी स्पष्ट लिहिलं, नीतिमान कोण नाही, धार्मिक कोण नाही, देवाशी कोण नाही. ही मी वाचत असताना मानवावर शारीरिक लागले, शारीरिक लागले, काटे लागले. आणि असं का होतं? आणि शेवटचं वर्ष माझ्या मुखातून पाप पडलं, प्रत्येक मनुष्य पापी आहे, प्रत्येक मनुष्य पाप केल्या मनुष्य देवापासून दूर. हे वचन आल्यानंतर त्या अंतकरणाला भिडलं. आणि मी खूप मी म्हणतो, मी खूप धार्मिक आहे. चर्चला जाणं, गाणे गाणं, म्हणजे ते करत होतं. म्हणजे मी खूप धार्मिक आहे असं समजतो. चर्च काम मी करायचो, लहानचं बदल रंगवती सर्व काशी करायचं. पण त्या दिवशी त्या वाचनाने माझं हृदय करून. आणि फक्त एवढंच मी केलं, प्रभू मी पापी, माझ्यावरती आहे, एवढीच प्रार्थना काय बोलू नाही. आणि मग माझं जीवन मला प्रभू दाखवायला सुरुवात केली. प्रॅक्टिकल दृष्टांत मी काय काय पाप केली, काय केलं दृष्टांत मी पाहत होतो. पहिला दृष्टांत मला मिळाला की माझ्या आईवडिलांनी कसं शालेय जीवनामध्ये 5वी ते 10वी आईवडिलांचे पैसे घेऊन जायचं आणि पैसे मास्तरांनी सांगितलं, बाईने सांगितलं, आणि ते पैसे दारू, सिगरेट, पान, बिडी, तंबाखू किंवा अनेक अशा गोष्टी मी त्यासाठी खर्च करायचो मी. आणि आईवडिला काय म्हणजे मास्तरांनी सांगितलं. आणि हायस्कूलला मी घरामध्ये 5 भावाचा मुलगा, एक मोठा मी हायस्कूल होतो, म्हणजे आपल्या निमृती शाळेतून मिशन हायस्कूल शिकायला. मला एक मला पटवून द्यायचं आहे. ते पहिलं पाप पाहिलं. मग मला काय घाणल्या गोष्टी मी केल्या असेल त्या दृष्टांत पाप मी केलं. फक्त मी कबूल द्यावं, मी पाप केलं हे दाखवलं तुम्हाला. प्रत्येक पाप जे पाप मी केलं, सर्व गोष्टी त्याला फक्त होय म्हणायचं, मला क्षमा कर. मी इतके असून फुटले तर अक्षरशः 3 घंटे मला शरीर भिडलं. एकच गोष्ट सत्य गाठले, एकच गोष्ट खोडा असेल ते मला विचारलं. आणि मग 12-3 पण हा प्रकार चालला. कशाचा? रात्री 12 ते 3 वाजूपर्यंत त्या स्थितीमध्ये तुम्ही देवाच्या
देवाशी मोठी भेट झाली. अगदी हा वचनाद्वारे वचन मशी बोललं की प्रत्येक मनुष्य पापी आहे. मी फार धार्मिक समज पूर्वी हो. पण त्या वचनी माझं हृदय फोडलं आणि मी काय पाप केले हे मी पाहायला सुरुवात केली. 12 ते 3 मला वाजता धन्यवाद. माझं शर्ट पूर्ण भिजलं होतं, आसुंदी भिजलं होतं आणि मग 3 वाजले. मग नंतर वधस्तंभ माझ्या पुढे आला. हो वधस्तंभावरती शिट आणलंय, रक्त माझ्या पुढे पडायचं. हो दृष्टांत हो डोळे उघडले, डोळे बंद केले, डोळे उघडले, दृष्टांत निघून जायचं. हो सत्य घटना लक्षात ठेवा. हो. आणि मी साकारलो होतो, मला माहित नाही, मी कधी आवश्यक बोललो नाही. खोडसाने मी मार खाल्ला, सुलत्याचा मार खाल्ला, दादा भाषेने अलग्याचा मार खाल्ला, दादा भाषेने खूप मार खाल्ला होता, तो मार मी खाल्ला. पण आयुष्यामध्ये कधी रडलो नाही, कधी रडलो नाही. हो हो पण त्या दिवशी माझ्या पापासाठी 3 महिने ओके. देवाची उपकार म्हणतो. आणि मग ज्यावेळेस 3 महिने गेले, मग वधस्तंभ खाली गेलो. तिथं सांगितलं माझ्या पापाची मला क्षमा कर. मी विश्वास ठेवला, प्रभू येशू तू माझ्या पापासून मरलास, माझं पाप तू स्वतः विकतस, तू मरण पावलास, पुन्हा उठतो, तू जिवंत आहे, हा विश्वास ठेवला. आणि खरी शांती मला तेव्हा मला सांगतो मी. आणि मग सकाळी उठलो, फिरलो, पण आसरू बंद नाही, आसरू बंद नाही. हो 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 7 वाजता जो व्यास दिवस व्हायला बिलाचा बघा त्याने मला पाहिलं. मला म्हटलं तानाजी कारण तुला चोराने मारलं का, काही सामान चोरी गेलं का, कंप्लेंट केली का? म्हटलं मला चोराने मारलं नाही, आज मला येशू मला भेटलं. देव साक्षी बिलाचा बघा म्हटलं तुला तर कशाला, आणि मी बिल सांगतोय बिल. हो हो म्हटलं मला चोराने मारलं नाही आणि सामानही चोरी गेलं नाही, कुठं कंप्लेंटची गरज नाही. आणि मग त्याला म्हटलं माझा येशू मला भेटलं. प्रेज लॉर्ड. म्हणजे प्रभू येशूने वचनाद्वारे तुमच्याशी भेटली. बिशप साहेब एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही जे रोमकाराच्या पत्राबद्दल सांगितलं ना, रोमकाराचं पत्र अनेकांचे जीवन बदलणारं ठरलं. त्यापैकी काही लोकांबद्दल जर आपण पाहिलं तर सेंट ऑगस्टिन यांच्याबद्दल म्हटलंय 386 यामध्ये त्याच वचनाद्वारे रोमकारास पत्र अध्याय 13 आणि ते 13-14 हे वचन त्यांनी वाचलं, त्या वचनाकरवी त्यांचं जीवन बदललं. दुसरा व्यक्ती जर आपण पाहिलं तर मार्टिन लुथर, ज्यांनी खूप मोठं काम केलं आणि त्यांनी रोमकाराचं पत्र अध्याय 1 आणि 17 वचन वाचलं. त्यामध्ये म्हटलंय मनुष्य विश्वासाने जगेल. आणि त्या व्यक्तीने त्या व्यवस्थेच्या अगेन्स्ट जाऊन त्या ठिकाणी काम केलं आणि विश्वासाचा नियम तिथं सांगितलं आणि त्यांचं जीवन परमेश्वराने बदललं. तिसरा व्यक्ती आहे ज्याला वेस्लियन रिवायवल आपण म्हणतो, जॉन वेस्ली. यांनी जगाभरामध्ये आम्ही पाहतो त्यांच्या रिवायवल आणलं आणि ते त्यांचं जीवन देखील रोमकाराचं पत्र वाचल्यानंतर बदललं. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो कार्ल बार्थ म्हणून 20व्या शतकामध्ये जी व्यक्ती झाली, त्यांचं जीवन देखील रोमकाराच्या पत्राने बदललं. मला अधिक आनंदाची गोष्ट ही आहे की तुमच्या जीवनामध्ये देखील एका वचनाने तुमचा पालट केला. ते वचन सांगा, जे वचन तुमच्याशी आलं ते सांगा सर्वांना मोठ्याने. रोम 3:9-23 म्हणजे स्पष्ट केलं आहे, नीतिमान कोणी नाही, धार्मिक कोणी नाही, देवाचा शोध करणारा कोणी नाही, सर्व बघितले आहे आणि सर्वांचा घासा उघडलेला आहे. प्रत्येक मनुष्य जिभेमध्ये जुगी सर्पाचे विष आहे. लक्षात ठेवा आपल्याला, ह्या ज्या गोष्टी वाचल्या सर्व माझ्या अंगावर शारीर लागले सरकार पुढे त्या वचनामध्ये. आणि शेवटच्या वचनाने मला हृदय माझं फोडलं. शेवटचं प्रत्येक मनुष्य पापी आहे, प्रत्येक मनुष्य पापी आहे. हे वचन ज्यावेळेस बिशप साहेबांनी वाचलं, त्या वचनाचं त्यांच्या अंतःकरणाशी एवढं ते कनेक्ट झालं की ते जवळजवळ 3 तास रडत होते आणि ते अश्रू त्यांना कंट्रोल होत नव्हते. परमेश्वर त्यांना त्यांचं पाप दाखवत होता आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाद्वारे त्यांची घेतलेली भेट त्यांचं जीवन बदलणारे ठरले. खरोखर तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आज अनेकदा आम्ही धार्मिकतेचे कृत्य करत असतो आमच्या कुटुंबामध्ये राहिल्या कारणाने, परंतु पश्चाताप आम्हाला देवाशी जोडतो, पश्चाताप आमचं नवीनीकरण करतो, पश्चाताप आम्हाला उद्धाराकडे तारणाकडे नेतो. खरोखर या अलौकिक अनुभवाबद्दल देवाला धन्यवाद. दुसरी गोष्ट मी विचारू इच्छितो बिशप साहेब, त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर देवाने, आम्ही ऐकतो पाहत देखील आहोत की लाखो लोक तुमच्या करवी परमेश्वराने आशीर्वादित केले. कुठल्या शहरामध्ये जा, खेड्यामध्ये जा, सर्वत्र लोक तुम्हाला ओळखतात आणि ह्या लोकांचं तुम्ही डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम केलं. कारण अनेकांच्या जीवनात जे संकट होते त्यांचे साक्षी जेव्हा आपण ऐकतो ते ऐकायला किंवा पाहायला आपलं मिळतं. मग हे करत असताना सेवेची सुरुवात कशी झाली आणि कशा प्रकारे देवाने तुम्हाला उपयोगात आणलं, काय सांगाल? देवाच्या लोकांना या सेवेपासून माझं पहिली गोष्ट सांगितलं, मी जे खराब पश्चाताप केला पूर्ण अंतर्गत खाली केलं पूर्ण. कारण बायबल सांगतो माणूस हृदय सर्वात कपटी आहे, ते असं भरलेलं भेद कोणा कळत नाही, बरोबर आहे. आणि ज्यावेळी पूर्ण अंतकरणे सर्व पाप पदवी घेतले, कबूल केले आणि लोकांना भेटलो, मला क्षमा मिळून घेतली
आणि त्याला खरा मोठा शांती मिळाली. 23 डिसेंबर 1972 Praise the दुपारी Lord. 1 वाजता 1 वाजता. Praise the Lord. Praise the Lord. म्हणजे देवाच्या लोक मला एक पटवून द्यायचं आहे, जो कोणी आपले पापपत्र घेतो तो विश्वासू नाही आहे, त्याचे पापाची नक्कीच क्षमा करतो हे वचन असं देवाला Amen. Amen. आशीर्वाद केला आहे. आणि मला पटवून द्यायचं. नंतर मी सुनीलच्या घरी गेलो आणि मी बायबल कधी हाताने घेतच नाही. बायबल सुनीलच्या टेबलवर पडलो, मी गेलो, बायबल घेतलं आणि उघडल्यानंतर पहिलंच मला वचन मिळालं, एचकेलचं पुस्तक 33 अध्याय 7 वचन आहे. माझं सुरुवात मी आणखी तो आहे मला आज तू बंद नाही. मला सुद्धा भाऊ तुला कशाला हेच केलं 33:7. ओके. हे मानवपुत्रा मी तुला हे सगळ्याचा पारकरी Praise the Lord. Praise the Lord. माझं वचन त्यांना जाऊ सांग, त्यांचे अपराध त्यांना विदित कर, त्यांचे पाप त्यांना दाखव, कारण पापी मरावा यादी मला संतोष नाही, पापीने मजकरावा ही देवाची इच्छा आहे. म्हणजे त्या वचनाकरवी देवाने तुम्हाला सेवा सोपून दिली, Yes. सेवेसाठी बिलकुल. व्हेरी नाईस. आणि जे वचन मला मिळालं आपल्या देवाच्या लोकांना, जर म्हणजे तू सांगितलं नाहीस, जर पाप दाखवलं नाहीस, तू लोकांशी बोलला नाहीस, तर लक्षात ठेव, पापी जर मरण पावला तर एकदा मी तुला विचारणार आहे. जनरली मला तात्पर्य सांगायचं प्रयत्न हो. जेव्हा शेवटनी मला वचन दिलं आणि तू सांगितलं नाही आणि पापी मरण पावला तर एकदा मी तुला विचारणार आहे. हो. पण सांगून त्याने ऐकलं नाही, तो आधरवाडी मरेल पण त्या पापातून मुक्त होशील. येस. या वर्षामध्ये माझ्या शेवट झालं. आता इस्रायल लोक कोण आहे? देवाचे लोक आहे. बायबलचे पुरा काही देवाने मला पुष्कळ शिकवलं. आज इस्रायल लोक कोण आहे? इस्रायल राष्ट्र आहे. बरोबर. आता मी पाहतो आम्ही देवाचे लोक काय आहोत? जितक्या विश्वासात ठेवतात तितक्या देवाचे. आणि लक्षात ठेवा, येशूच्या रक्ताने आम्ही कलम केले देवाचे लोक आहोत. आम्ही सर्व कशात कलम केलेले. येस. कशामुळं? ख्रिस्त रक्तामुळे. मी देवाचे आभार मानतो प्रियाला. या वचनाद्वारे मी सेवा चालू केली. ऐका, त्यानंतर मला ते पुन्हा म्हणजे मी माझी त्याला 5 केला होतो मी राहुरीला, त्यावेळेस मी सभा घ्यायचो. त्यावेळेस देवाने मला वचन दिलं, सुवार्थ प्रसार अर्धन सेवा. काय म्हटलं? जा आणि सर्व सृष्टीला सुवार्थ सांग. राष्ट्रामध्ये जाऊन शिष्य कर, त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या नावाने बुडून बापसव. त्या पद्धतीने सेवेची सुरुवात झाली. आणि मग वचन दिलं, त्यांना सांग, स्वार्थ सांग आणि जे प्रभू त्यांना बापस होते. बरोबर. हे भाषणाद्वारे मी स्वार्थ प्रसार अर्धन सेवा ही मिनिस्ट्री स्थापन केली. देवाच्या लोकांना मला सांगू द्या. आज मी देवाशी पुढे म्हटलं, जा आणि माझ्या नावाने सर्व प्रकारचे लोक करा, भूते घालवा, पुष्ट शुद्ध करा, महिला सुद्धा पकडण्याला पकड द्या. हे वचन मला प्रभून दिलं. आज 54 वर्ष आणि त्या पद्धतीने सेवेला सुरुवात केली. ओके. आणि देवाने मला अभिप्राय वचन दिलं. हवंच थोडा मोठा. अभिप्राय वचन दिलं, जा आणि स्वार्थ सांग. ओके. राष्ट्राला शिष्य बनवून त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या बाप दे. आणि जे तुम्हाला शिकवलं त्याला पाळा शिकवा. आणि शेवटी अभिप्राय वचन आहे, तिचा आणि माझ्या नावाने सर्व प्रकारचे लोक करा. भूते घालवा, पुष्य शुद्ध करा, महिला सुद्धा आणि फुकट मिळालं फुकट द्या. आज मी 54 वर्ष त्या वचनाच्या अधिकाराने, देवांचे वचन अधिकाराने मी सेवा करत आहे. आपल्या वचन फार शब्द मात्र बोल म्हणजे माझं सगळं हे जे सर्व शब्द देवाचं वचन, या शब्दाद्वारे वचनाद्वारे आज माझी सेवा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, त्याच काळामध्ये देवाने असा चमत्कार केला की मला राहुरीमध्ये अरेस्ट केलं. मी सेवा केली, पण राहुलला गेली, मी राहुल सुरू केलं ना. मला शेवटी माझी बदली कोणी केली आमच्या गावडीची हे. नंतर मी आपल्या गावी सुरुवात झाली. बरोबर. मी गावी गेलो, गावात पहिले यायचो, आता पण जायचो, पण त्यांची परत सुरुवात झाली. पण मला हे पटवून द्यायचं आहे की या सगळी प्रभूंनी मोठा चमत्कार करा की प्रत्येक रविवारी 40,000 लोक यायचे, 30,000 लोक यायचे. 30-40,000 लोक. कसं म्हणजे तुम्ही खोटं बोलून कोणाला? हो, नक्कीच नक्कीच. आम्ही ऐकून आहोत, पाहिलेलं आहे. 40,000 काय दिलं की मी जास्त पापावर जातो, त्यांचं पाप त्यांना दाखव, सुका दाखव. तर लोक म्हणतात दोष काढू नका, बायबल सांगते. अगदी बरोबर आहे. देवाचं जंतुधारी कारवाई हे माझं शाळेत आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि इकडे मग दोष दाखव, याचा अर्थ काय? आणि त्या वाचून झाले मी जास्त पापावर जातो, पाप करू नका, पश्चाताप करा. देवाच्या लोकांना मला संधी मिळाली. कमीत कमी 2004 पर्यंत मी 40,000 स्वार सांगू शकतो. त्याचपर्यंत आपली खाली मला पडून द्यायचं ही संधी मला मिळाली का 40,000 काय करा स्वार सांगायची संधी मिळाली. आणि आज किती लोक परिवर्तित झाले, किती लोक बरोबर झाले. कारण का अधिकार दिला, सापोर अधिकार दिलाय, विंचावर अधिकार दिलाय. विशेष करून अजून एक गोष्ट, या सेवा कार्यामध्ये पाळकीनबाईचं आणि कुटुंबाचं तुम्हाला सहकार्य कसं? ऐका ना, आता मी इथं तालुका वाकरमध्ये सर्व ख्रिस्तापासून दूर होते. माझी विशेष सांगत असतो, मामाची मुलगी होतो ना, मी मुद्दा हा मला सांगायचा आहे. पण ज्यावेळेस माझं तारण झालं 72ला
हो. आणि जवळ मी एकटंच तारलेलो आणि मी एक दिवस असा बसलो तेव्हा आणि माझं तारण केलं, माझ्या कुटुंबाचं काय, माझ्या वडिलांचं काय, माझ्या बहीण भावाचं हो. काय. आणि देव एकट्या वाचलं घरी बोललो ऋषी 16:31. हो. प्रभूशी विश्वास ठेव Amen, amen. मी चारण करून बोलतो वर्षाद्वारे 14 वर्ष मी रडलो माझ्या कुटुंबाशी, 14 वर्ष रडलो Praise आणि the आज Lord. माझ्या घरात 6 पाळत आहे. हालेलुया. देवाची स्तुती असो. आणि Yes. माझ्या आपल्या बाकीचे पालखी वेगळे पण माझ्याकडे Yes. म्हणून 6 पाळक बरोबर आहे. तर मुद्दा हा आहे, देवाच्या प्रिय लोक लक्षात ठेवा की 6 पाळक असं काम करत आहे. देवाची स्तुती आणि असो. माझी- देवाने पारंपरिक सेवा कार्य दिलं. हा तुमचा दीपक पास्टर देखील सेवा कार्यामध्ये आहे, यावेळेस देखील सेवा कार्यामध्ये येत आहे. म्हणजे पिढ्याने पिढ्या परमेश्वर तुमच्या कुटुंबाला यूज करत आहे. खूप आनंदाची गोष्ट. तुमच्या शब्दाचा अर्थ मला सांगायचा हो. 76 मध्ये मला देवाने वचन दिलं आहे, हो. तुझ्या पिढ्या तिसरीपर्यंत तुझी सेवा करणे. Amen, amen. आणि खूप आनंदाची गोष्ट. 7 वर्ष मला दिले आणि आता म्हणजे आपण एक मिटिंग ठेवली होती प्रॉफिट आले आणि ते पूर्णत्वास देवाने मी दिलं. दाखवून द्यायला म्हणजे परत मला तो आनंद वाटला. मला हे पटवून द्यायचं आहे की देवाने मला आईच्या मुद्दा जास्त निवडले 100%. कारण मी जिवंत आहे फक्त आईच्या प्रार्थनेने. नक्कीच नक्कीच. आणि खूप प्रार्थना रडायची आई, कारण का मी खूप वाईट होतो. Yes. माझा भाऊ वाईट आहे, म्हणजे अशी परिस्थितीमुळे हा रडायची. पण माझा एक दावा आहे, परमेश्वर आपले आसनं बोलले जात नाही, Praise the Lord. हा सिद्धांत आहे. Praise the Lord. नंतर प्रियानं मी माझं कुटुंबामध्ये सेवा झाली, माझ्या पत्नीने मला फार सहकार्य केलं. हो. कारण ती खूप चांगला स्वभाव, खूप नाही, चांगला स्वभाव. स्वभाव चांगला आणि पाठिंबा म्हणजे पक्का. हो. मला प्रार्थना करणं वगैरे ते तारण 83 मध्ये झालं. हो हो. माझं बाळाचं ते तारण 83 मध्ये झालं. हो. 11 वर्षांनी. हा मी देवाचे आभार मानतो प्रियाने. आणि जेव्हा ती प्रभूमध्ये आली, देवाचे आभार मानतो. तिने मला पत्नीचं प्रेम दिलं, मला बहिणीचं प्रेम दिलं आणि आईचं प्रेम दिलं. नक्कीच लक्षात ठेव, सत्य घटना. नक्कीच. ज्यावेळेस मी ऑफिसर झालो, माझी पत्नी मी ऑफिस करत असताना माझे कपडे पाहायचे, केस बरोबर आहेत का, पॅन्ट बरोबर आहे का, बूट बरोबर आहे का, खूप सारे नक्कीच, म्हणजे आईचं प्रेम. नक्कीच. आजची परिस्थिती हो. आपण लहान मुलं सांभाळतो ते हो. माझ्या पत्नी माझे प्रेम केलं. नक्कीच खूप आनंददायक गोष्ट आहे. मी देवाचे आभार मानतो प्रियाने. आणि आज माझ्या सेवेला कंप्लीट किती झाले, 54 वर्ष पूर्ण. 54 वर्ष. माझं वय नाही तेवढं. तेवढी तुम्ही सेवा 54 वर्ष केली. अलौकिक आणि अलौकिक. माझं वय आहे 80. आणि तुम्ही म्हटले वय आहे 80, परंतु एक गोष्ट मला अजूनही सांगा. तुमचं 80 वर्ष वय आहे, परंतु खरोखर आम्हालाही काही वेळेस तुमचं जीवन सेवेतला आवेश पाहून आहे ना, खरोखर तुमच्या जीवनाबद्दल आम्ही मनापासून, मी स्वतः मनापासून देवाला धन्यवाद देतो. आज देखील तुम्ही एक आयुष्य आरामाचं जीवन जगू शकता, Yes. आराम करू शकता, सगळं घरच्यांची अपेक्षा तुम्ही घरी राहा, येस. परंतु तुम्ही हरवलेल्या आत्म्यांबद्दल इतका कळवळा मला तुमच्यात दिसतो. आत्म्यांच्या तारणासाठी एवढं ओझं तुम्हाला दिसतं की तुम्ही कंटिन्यू धावत आहात, आराम करत नाही. मग हे तुम्ही आत्ताही भविष्यामध्ये ते कंटिन्यू करणार का? तरुण सेवकांना, अनेक पालक वर्गांना आणि जे तरुण सुवार्थिका यांना याबद्दल काय सांगा, त्यांनी काय करा? मला एकच सांगायचं आहे, ज्यावेळेस मला प्रभू निवडलं, मला सेवा दिली, मी सेवा वचन दिलं आहे, जोपर्यंत शरीर टाकत आहे तोपर्यंत वधस्तंभ गाजले. फक्त वधस्तंभ माझा लक्षात आहे, मी जास्त हो, बोलत हो, हो. नाही. आणि पाप दाखवी हा सिद्धांत आहे. Yes. ही माझं विधवाक्य आहे. कोणाला वचन दिलं मी देवाला. पण घडलं काय, माझी पत्नी मला म्हणायची, आता बाद झालं ना, पोरं सेवा करतात, तुम्ही आता घरी बसून राहा, तुम्ही जाऊ नका, आता पोरं करायचं करतो म्हटलं करतं म्हणतो मला. पण म्हटलं एक गोष्ट मला सांगायची, पुरुषांनी पत्नीचं ऐकावं. कारण मी शिकलो का, हो मी ज्या प्रभूमध्ये आलो आणि राजवीर साहेब रावरीजी हो त्याकडे मी गेलो आणि त्याला मी अभिमान सांगितलं, माझं तारण कसं झालं सर्व माहिती त्याला सांगितलं. हो. त्याला खूप आनंद वाटला. हो ते माझ्या पाठीवर हात ठेवला, खरोखर देवा तुझं जीवन बदल. आणि म्हटलं देवाचा माझ्यामध्ये आला म्हणून मी आज ती उभा करत होतो. हो हो. पण मी म्हटलं तुम्हाला मी कोणाची भीती बाळगत नाही. काय म्हटलं मी, येस, मी कोणाची भीती बाळगत कोणाची भीती बाळगत नाही. त्यांनी हळूच मला म्हटलं इकडे बा माझं बाजू बस. ते म्हटलं तर बायकोचं नाही ऐकलं ना तर भाकर खायला गेला. सत्य घट नाही. आणि मग मस्त मी माझी कार घडी केली. हो हो. आपल्या त्याने हा मुद्दा काय करायला सांगितली की आपल्या पत्नीचं काय कावे त्यांनी सांगितलं मला. हॅलो, जर पत्नीचं नाही ऐकलं तर पहिलं जीवन मिळायचं नाही, बरोबर आहे. आणि मग पुढे वस्तूने मला ते मार्गदर्शन केलं की पत्नीने पतीचं ऐकावं, पतीने पतीचं ऐकावं. कारण पत्नी कोणती वाईट गोष्ट बोलत नाही. नक्कीच नक्कीच चांगली गोष्ट आपल्या आहे. हिताच्याच गोष्टी आहेत. हां, परंतु काय होतं, पती म्हणते मी नवरा घर फिरणारा भावरा तुझं कशाला ऐकू मी. लक्षात घ्या, सत्य घटना तो मी होतो ना. खरंय खरं. पण तेव्हा शिकवले देवाचं आपण त्याच पत्नीचं ऐकायला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर शेवट लास्ट मोमेंट मला म्हणली की तुम्ही आता काही जाऊ नका, फिरू नका, घरी थांबा. मग ठीक आहे, तू म्हणतेस नाही थांबतो घरी, माझं काही होत नाही. मी त्याला पैसे दिलं ना, पैसे बस जाऊ काय, मी आता कुठं बाहेर जाणार नाही. काय सांगतो मला, दुसऱ्या दिवशी मी इतकं आजारी पडलो, थकापला बोलावलं मला. मला काय कळलं, मला कळायला तयार नाही.
आणि मग मी काळ ठिकाण करतो पैकतला जरा मला शेजारला. हो आणि मग मग घरी आम्ही गेलोच नाही ना. आणि मग आम्ही दुपारच्या वेळेस 3-4 दिवस घरी थांबली. हो. आणि दुपारच्या वेळेस वर बसलो आपल्या रूममध्ये. ती मला म्हटलं चेहरा काळा पडलाय हो, काळा पडलाय म्हणजे काय झालं. मला माहिती आहे तुम्हाला प्रार्थना नसली काम संपलं. बरोबर. सत्यकाठ नाही मला म्हणते हे शब्द वापरले. पण मी तेव्हा प्रार्थना घेतली, जोपर्यंत पत्नी मानलं तुम्ही बाहेर जा, तुम्ही बाहेर जा. हो प्रार्थना घेतली मी. हो आणि काय घडलं मला हळूच माहिती तुम्ही प्रार्थना आपण नाही मला सांगा. त्यांनाही प्रभूने हृदय दिलं तर ते नक्कीच नाही. आणि देवाचे उपकार मानतो. मी तेव्हापासून पक्षाला सुरू केलं. आणि सर्वांची इच्छा आहे. आमच्या चर्चचे मेंबर आहेत सर्व जे माझे लेकर आहेत. बापरे जाऊ नका तुम्ही वय काय आहे मी म्हटले पहा मी त्या देवाला वचन दिले आणि त्यापर्यंत मी सेवा करणार. कारण पत्नी गेली, पत्नी सेवा त्याची इच्छा पूर्ण करायची मला देवाने सहाय्य केलं. पुलपीठ आहे तरी पुलपीठ आणलं लाईटिंग सर्व्हिसची इच्छा होत्या. जोपर्यंत मी कामाला असताना तोपर्यंत मी दागिने केले. पण त्यावेळेस मी ग्रॅमेज झालो प्रभू सेवेसाठी हे सर्वांना माहिती आहे. तर ती मला कधी काय माहिती पण चर्च मला हे पाहिजे ते पाहिजे ते काम. आणि आजच्या जे आहे सजलेलं माझ्या पत्नीचे शब्द नक्कीच नक्की देवाला धन्यवाद त्यांच्या जीवनाबद्दल. तिच्या फार इच्छा होतं तिचं. कधी मी काम सोडल्यानंतर तिने कधी पैसे मला माहिती नाही. हा तिला पैसे द्यायचो जपून ठेवायचो. जाण्यापूर्वी 10 का 12 लोकांना साड्या वाटल्या. विधवा आहे का जाण्यापूर्वी 1 महिन्यापूर्वीच साड्या वाटल्या. विधवा अनाथ त्यांना साड्या वाटल्या. मला पडून द्यायचं. ती नेहमी ही इच्छा असायची तर माझ्या काही होईल. हो 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 खूप आनंददायक गोष्ट. हृदय होतं त्यांना, लोकांचा कळवळा होता. तर मी 26 महिला सांभाळल्या. अध्यक्ष होती 26 महिला सांभाळ महिला मंडळ. हो ती कुणी बाई नाही आली चर्च मला कुठे पहिली सकाळी फोन का आली नाही का नाही सर. आणि चर्च सुटलं सर एकत्र बसली गप्पा मारी चहा पाहिजे तेव्हा जाईल. मला सांगायचं आम्ही लोकांना काय दिलं आहे. आम्ही लोकांना पैसे दिला नाही लक्षात ठेवा. आमचं एक बालक आहे तर माझ्यातून गेलं आणि त्याने मला सहज प्रश्न केला पालकाने मला काय दिलं नाही. तर मी चॅलेंज केलं तुला मी पैसा दिला नाही पण तुला यश दिलं. येस मोलाची गोष्ट. प्रेम दिलं तुम्हाला माहिती आहे. आईच्या प्रेमाकडे किती लोक होते कुठले मला माहीत नाही. पुष्कळ 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 लोक कसं बघलं त्यांच्या जीवनाचं पोस्ट पाहिलं लोक आले. औरंगाबाद मुंबई पुणा नाशिक त्यामुळे लोक आले. बरोबर. पण टाईम झाल्यामुळे भाऊ नव्हता. टाईम झाल्यामुळे काही लोक निघून गेले. आणि मग प्रेत फार म्हणजे औषध झाले ना. आता प्रेत केला मी आलो घरी मी सांगितलं कपडे बदला आईला आपला आनंदी वाटला व्हायचं. आम्हाला असं गाळायची रडायची गरज नाही. आमचा विसर्जन आमचा विसर्जन मी मेले तर मरणार नाही पण मी उठणार आहे मरणार नाही मी झोपणार आहे. हे शब्द मला हे म्हणायचं खूप मोलाची. अक्षरशः मी सूट घालून तिची प्रेत केली. खूप मोलाचा संदेश. ऐका लक्षात ठेवा. नक्कीच विश्वास आहे त्याच्यामध्ये. विश्वास आहे त्याच्यामध्ये. हो तर मी अक्षरशः सूट घातला सर्व कपडे बांधून लावले आणि प्रेत केली. मला सगळं तात्पर्य की देवाच्या लोकांवर आमचा विश्वास काय ठीक आहे. प्रभू मध्ये झोपी गेले ते धन्य ते उठवले जाते. कोण उठणार एक पुढचा वाटणार प्रश्न आहे. उठणार कोण आहे. आभार मानिक माझा संदेश आहे. मी आजच त्या मुक्ताच्या मानिकेतून प्रेत करला पुढे घालायला प्रेत करा पण घेतो आणि पुढे घालता मी संदेश चालू दिला की बाबा स्वर्गामध्ये कोण जाणार हा मला प्रश्न आहे. तर बिशप साहेब तरुण सेवकांना तुम्ही काय सांगा. त्यांनी धावावं सुवार्तेसाठी धावावं. आज लोक विनाशाकडे जात आहेत. तुम्ही कंटिन्युअसली धावतात. काय सांगा. आता मला एकच सांगायचं मुद्दा मोठा ज्यांचं तारण झालं जे पापक्षमा झाली ज्यांना निवडलंय लक्षात ठेवा त्या तरुणाकडे शांत बसू नये. त्यांनी शांत बसू नये. लक्षात ठेवा कारण बायबलचं वचन आहे देव आत्मा आहे आणि देवात सेवा खरं नाही तुम्ही करायचं. जर देवाने मला निवडलंय आत्मा माझ्यामध्ये आहे तर माझं एक चॅलेंज आहे ते मला शांत राहतं. नक्कीच तर नक्कीच. करणं माझं एक आव्हान आहे. जे पालकांनी सेवा करतात खऱ्यापणे सेवा करा. आज अनेक पालक मी तुम्हाला निंदा करत नाही. पाहायला गेलं फार वाईट परिस्थिती. बरोबर. तर देवाच्या लेकरांनो म्हणजे तरुणासाठी माझा हा उपदेश आहे. तरुणांचा निवडलं आहे कारण पाचारण झाल्याशिवाय माझं पाचारण काय हे मला कळलं पाहिजे पहिलं. मी पालक आहे का स्वार्थिक आहे का संदेश आहे का शिक्षक आहे हा मुद्दा फार. जर तुम्ही तरुण देवाला निवडलं आहे सेवा करीत आहे आपलं जीवन बदललं आहे का हा पाहिला पडलाय. आज मी आहे. आज मी जर गेलो राहिलो आणि दारू पिलो वगैरे बाबा मी मग सांगितलं बरोबर आहे आणि तुम्हाला म्हटलं की बसा ना मी पाहिलं तुम्हाला त्यामध्ये म्हणजे आमचं जीवन तसं समर्पित पाहिजे आम्ही बदललेलो पाहिजे. हा लोकांनी साक्ष लोकांनी हे देवाची माणसं आहेत. हे दबार बोलत नाही खोटं बोलत लोक लुटत नाही. ह्या प्रत्येक गोष्टी आहे बागेशीने म्हटलं आहे शिष्यांना तुम्ही जगाचा प्रकाश आहे बरोबर. नक्कीच आमचं जीवन लोकांसाठी आदर्श असावं. आमचं जीवन चांगली साक्ष आमची असावी. आमचं चारित्र्य चांगलं असावं हे बिशप साहेब आम्हाला सांगा. आणि म्हणून तरुणासाठी फार मोठा सवाल आहे माझा. मी चॅलेंज बोलतो मला कोणाची निंदा करायला आवडत नाही पण मी डायरेक्ट बोलतो एखादा पालक चुकला डायरेक्ट बोलतो भाई करू नकोस
नक्कीच ना, तुमचा अधिकार आहे, तुम्हाला तो अधिकार आहे. सेवकांना जरूर बोलण्याचं वचन देखील ते सांगता आणि सुधारणुकीद्वारे सेवक चांगलं काम करतात. म्हणून विशेष करून मी देवाला धन्यवाद देतो की जो तुम्ही आपला बहुमोल वेळ आम्हा सर्वांसाठी दिला. तुमचं जीवन पाहून आम्ही धावत आहोत आणि तुमचा तो आवेश पाहून अधिक आम्हाला बळ येतं आणि देवाचा आत्मा थांबू देत नाही. असंच खरोखर तुमच्या संदेशाकरवी, आजच्या मेसेज करवी अनेकांचं जीवन ब्लेस व्हावं म्हणून आपण जो मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आमच्या प्रार्थनेमध्ये नेहमी तुम्ही आहात. अनेक लोकांसाठी देवबाप नक्कीच मागील काही दिवसामध्ये उपयोग केला, परंतु आजही तुम्ही धावत आहात. ज्या ज्या ठिकाणी पाऊल तुमचं जाईल नक्कीच ते ठिकाण परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. या विशेष करून तुमच्या सर्व कुटुंबाला देखील धन्यवाद. थँक्यू सो मच.